मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ठाणे पालघर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली ठाणे पालघर जिल्ह्यातील जल जंगल जमीन, त्याचप्रमाणे देवस्थान गायरान सिलिंगची जमीन, त्याचप्रमाणे जे काही स्मार्ट मीटरचा आज सध्या या भागातील नागरिकांना ज्याने त्रस्त करून सोडलं आहे, असे अनेक मुद्दे आमचे घेऊन गेल्या 15 दिवसापासून ह्या सर्व मागण्या घेऊन आम्ही गावागावात फिरत आहोत, लोकांशी संपर्क करत आहोत। जिल्हा कमिटीने ठरवल्याप्रमाणे आजच्या दिवशी चारोटी या ठिकाणाहून आम्ही पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालय या ठिकाणी हा आमचा पायी मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये या भागातील बरेचसे नागरिक आणि लोक ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। हा मोर्चा चारोटीपासून निघून जवळजवळ मनोरला आजचा आमचा त्या ठिकाणी वस्ती होणार आहे आणि उद्या आम्ही मनोरपासून पायी निघून पायी मोर्चा घेऊन आम्ही पालघर या ठिकाणी जाणार आहोत। आम्ही निवेदन जिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे। त्या ठिकाणी उद्या पोहोचल्यानंतर आमच्या ठाणे पालघर जिल्ह्याची पूर्ण कमिटी ही निर्णय घेईल आणि त्याच्यानंतरच त्यांच्यावर मागण्यासंबंधी चर्चा करेल। हा जो सगळा मोर्चा आहे आपला कशा पद्धतीनं महामार्गावरून जाणार आहे, किती नागरिक जे आहेत हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे? काल आमची जिल्हा कमिटीची बैठक झाली, त्या ठिकाणी पूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यातून जो एक आमच्याकडे आकडा आलेला आहे तो साधारणतः 30-40 हजार लोक या ठिकाणी जमा होतील आणि प्रत्येकाचा हा मुद्दा आहे की गेल्या अनेक वर्षापासून 13 डिसेंबर 2005 पूर्वीचे जे काही वनपट्टे आहेत 2006ला कायदा झाला आणि त्यानंतर अजूनही या महाराष्ट्र सरकारने या वनपट्टाधारकांना यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। कोणाच्या कब्जामध्ये 3 एकर आहे, 4 एकर आहे। कायदा म्हणतो की 10 एकरपर्यंत जर वनपट्टा असेल तर तो त्याच्या नावे करून दिला पाहिजे असा कायदा म्हणतो, परंतु अजूनही या वनपट्टाधारकांना कोणाला 2 गुंठे 3 गुंठे दिलेलं आहे। उर्वरित क्षेत्र जे आहे आमच्या कब्जामध्ये ते देण्यात यावं आणि 7/12वर त्याची नोंद व्हावी ही मागणी घेऊन आम्ही पालघरला चाललो आहे। त्याचप्रमाणे गेल्या 60-70 वर्षापासून ज्या काही वर्कर्स जागा आहेत, सिलिंगच्या जागा आहेत, यासुद्धा शेतकरी कष्ट आहेत, अजूनही त्यांच्या नावे झालं नाही। आपण जर पाहिलं तर या पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प जात आहेत। पालघर जिल्ह्याची पूर्ण चीरफाड केलेली ह्या प्रकल्पाने आणि ज्या शेतकऱ्यांची जागा बाधित झालेली किंवा जे बाधित शेतकरी आहेत त्यांना त्यांची रक्कम न मिळता, त्यांना नुकसान भरपाई न मिळता ती कोणतरी 7/12 धारक जो सुरत आणि मुंबईमध्ये आहे या जमीनदाराच्या नावावर ते पैसे गेलेले आहेत, तर हे सुद्धा भविष्यामध्ये होता कामा नये। अजूनही प्रकल्प वाढतील याची काही आम्हाला कल्पना नाही, परंतु असं जर काही झालं तर ज्या शेतकऱ्याची जागा संपादित होते तर जेन्युइन त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे। म्हणून यावेळेस आमची मागणी आहे की जे 60-70 वर्षापासून जागा कसत आहेत, महसूल अधिकाऱ्यांनी ते तलाठी असतील, सर्कल असतील, त्यांनी जागेवर जाऊन जो शेतकरी आज कसतो आहे त्याचा पंचनामा करून त्याची नोंद 7/12 व्हावी ही सुद्धा आमची मागणी आहे।